अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2 शब्द सांगू इच्छिते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सुभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांची 14वे रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी झाला. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव जेव्हा शाळेत जाऊ लागले होते तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दूर बसायचे, कारण अस्पृश्यांना शूद्र समजले जात होते. त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते अंघोळ करायचे. बाबासाहेबांनी ते निमूटपणे सहन केले. शिक्षक सुद्धा त्यांना वर्गात शाळेत बसू देत नव्हते. त्यांनी शाळेच्या खिडकीजवळून वर्गात काय शिकवत होते हे बघून त्यांनी अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आमच्या घरी रामायण ग्रंथ आहे, महाभारत आहे, तुम्ही ते वाचता, मग हे लोभिटा का म्हणतात? रामजींना प्रश्न पडला की पोराला कसे समजावावे. भीमराव आता हुशार झाला होता. त्यांना समजत होते की लोक त्यांना शूद्र मानतात आणि त्याचा अपमान करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. दलित समाजातील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले किर्लोस्कर गुरुजी यांनी त्यांना गौतम बुद्धाचे चरित्र असलेले पुस्तक भेट दिले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी आपले पुढचे शिक्षण चालू ठेवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घोषवाक्य असे आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मी यापुढे एवढेच म्हणेन की तुम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब व्हा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.